हाय, मी सोनाली मेहंदी आर्टिस्ट. आज डे 3 आहे. आज आपण वाईन आणि लीव्स पाहणार आहोत. मागच्या व्हिडिओमध्ये आपण स्कॅलप आणि स्पायरल याची माहिती घेतली. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण वाईन्स आणि लीव्सची प्रॅक्टिस करणार आहोत. तर वेगवेगळ्या प्रकारचे वाईन्स असतात. तर मी दाखवते तुम्हाला. फर्स्ट स्ट्रेट लाईन, त्यानंतर असे स्ट्रोक्स द्यायचे वाईनच्या शेपमधले. छोटी लाईन घ्यायची आधी आणि नंतर मेहंदी पुश करून पुढे उडायची. सेम दुसऱ्या लाईनला पण तसंच. छोटी लाईन, मेहंदी पुश, पुढे उडे, छोटी लाईन, मेहंदी पुश करायची, पुढे उडायची. अशा पद्धतीने पूर्ण काढून घ्या. हे झालं पहिलं. दुसरी पद्धत, ही आपल्या फिंगरवरती यूज होती डिझाईन. अशा जिथे खड्डा तिथे लिव्स. त्यानंतर अजून सिंपल लिव्स काढून दाखवते. एक या साईडने एक, या साईडने एक, मध्ये लाईन, त्यानंतर आपल्या सेंटरच्या त्या लाईन असतात त्या हलक्या हाताने करायच्या. दुसऱ्या साईडने पण सेम पेपरला टच करून करते मी. नंतर आउटलाईन बोल्ड, सेंटर लाईन पण बोल्ड. दुसरा एक प्रकार दाखवते वाईन्स लीव्सचा. सेम असंच करणार. सेंटर लाईन, साईडने आपण शेडिंग पद्धतीने करणार. दोन्ही साईडमध्ये शेडिंग द्यायची. आता मधली लाईन माझी गेली आहे, परत ती आपण करू शकतो. ओके, हलक्या हाताने शेडिंग करायची आहे. नंतर आउटलाईन डार्क. अशा पद्धतीने. आता याच्यामध्ये जे बेल्ट यूज करतात ते मी दाखवते. हां, एसचं बेल्ट. आता यू शेपमध्ये. आता उलटा सी शेपमध्ये.
मम्मा आता लीव्हमध्ये अजून एक ही आपण आतून शेडिंग केली, तर बाहेरून शेडिंगवाली लीव्ह दाखवू. तर बाहेरून शेडिंग करायची हलकी हाताने. पण अर्ध्या ह्याच्यापर्यंतच करायची. एकदम हलकी मेहंदी सोडायची. एक डॉट मेहंदीचा सोडून तोच सगळीकडे फिरवायचा. ही झाली बाहेरनं शेडिंग. नंतर आउटलाईन करून घ्यायची परत. सेंटरमध्ये अशा पद्धतीने ही बाहेरनं शेडिंग केली, ही आतून शेडिंग केली. अजून वाईन्समध्ये 2 लाईन घेऊन सेम पहिले जे काढलं तेच. 1 लाईन घेऊन पण काढू शकतो, 2 लाईन घेऊन पण काढू शकतो. पुढे कमी कमी करत जायचं. अशी 3 लीव्ह जेव्हा काढायचे असतात तेव्हा डायरेक्ट न काढता पहिली सेंटरची काढायची, मग बाजूच्या 2 काढायच्या. अशा पद्धतीने. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण वाईन्स आणि लीव्स काढायला शिकलो. तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण बेल्ट्स पाहणार आहोत.